श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की स्वतःकडे कधीच कोणाचे काही सुद्धा ठेवत नाहीत. परंतु एखाद्या भक्ताची परीक्षा देखील तेवढीच बघितली जाते. एखादा भक्त भक्ती करत असताना किती मनापासून, किती विश्वासाने आणि किती मनोभावे भक्ती करतो आहे हे देखील कधी कधी ईश्वर भक्तांची परीक्षा घेतली जाते. कारण नेहमी ईश्वराला, परमात्माला प्राप्त करणं एवढं सोपं नसतं आणि प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये एवढा सोपा मार्ग कधीच निवडला जात नाही. कारण खूप लोक अशी देखील आहेत की त्यांना भक्तीमध्ये आल्यानंतर खूप परीक्षेचा सामना देखील करावा लागलेला आहे. खूप लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी तेवढ्याच आलेल्या आहेत. कारण स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांना तारून नेत असतात आणि तारून तर नेत असतातच, परंतु त्याचबरोबर त्याची परीक्षा देखील तेवढी घेतली जात असते. कधी कधी काही लोक अशी म्हणत असतात की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आमच्यावर खूप संकटे देखील आलेले आहेत. कदाचित त्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्या लोकांच्या आयुष्यामध्ये ईश्वराची भक्तीत आल्यानंतर घेतला जात असेल. कारण त्यानंतर जे काही योग्य होत असते, म्हणजे परीक्षेनंतर जेव्हा एक उत्तीर्ण असं होत असते, त्यावेळेस मात्र आयुष्य तारून स्वामी नेत असतात आणि जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी पुन्हा त्या भक्तांना देत असतात. आणि जेव्हा जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना एखाद्या परीक्षेतून बाहेर काढतात तेव्हा मात्र त्या भक्तांचे आयुष्य हे उजाळून गेलेले असते आणि त्याचबरोबर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होत असते. तर खरोखरच खूप स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर सुंदर अनुभव हे येत असतात. फक्त भक्ताचा स्टॅमिना भक्ती करण्याचा किती आहे आणि त्याचा ईश्वरावर, आपल्या भगवंतावर विश्वास किती आहे हे देखील कधी कधी भक्त ईश्वर पाहत असतात. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर परीक्षा जरी घेतली जात असली तरी देखील तेवढे स्वामी साथ देखील देत असतात. कारण त्याच लोकांची स्वामी परीक्षा घेतात ज्या लोकांना स्वामी नेहमी त्यांच्याबरोबर असतातच, परंतु त्यांच्याकडे सहनशीलता देखील भरपूर प्रमाणात असते. अशाच लोकांची स्वामी परीक्षा देखील घेत असतात. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ईश्वराची साथ तर लाभतेच, परंतु स्वामी आईची देखील आशीर्वाद मिळत असतो. आणि स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मात्र प्रत्येकाचे आयुष्य हे धन्य होऊन जात असते. तर जे अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर येत असतात ते खरोखरच खूप सुंदर आणि गोड असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे माधुरी केळकर आहे आणि ते अकोली येथील राहणारे आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव अनुभव सांगायचा, सांगू शकते का ते? बरं नाव सांगायचंय का ताई? माधुरी खेडकर. तर आता कुठे ते ठिकाण सांगायचं? मी भातकुलीला राहते. ते कुठं आलं? हे अमरावतीच्या समोर ते. बरं सर. हा. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये? किती दिवस झाले? मी माझ्या ताईमुळे आले ताई. माझी ताई करते ना, तर माझ्यापेक्षा मोठी आहे, तर ती ताई स्वामी समर्थांचं करते. तर मग माझं मला असंच म्हणजे खूप हे झालेलं होतं, तर मग तिने मला सांगितलं की तू स्वामींची सेवा करायचा. तर स्वामींची सेवा करता करता मग माझं लग्न वगैरे झालं आणि मला ट्विन्स 2 मुलं पण झाली. स्वामींजीने दिलं. म्हणजे हे जेव्हा म्हणजे मला व्हायचंच होतं हे, 2 वर्ष झाले होते माझ्या लग्नाला आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे हे माझे 2 मुलं झाले. तर मी स्वामींजीचं पारायण करत होते. तर ते पारायण करता करता मग मला हे 2 ट्विन्स राहून गेले. अरे वा. हा.
मला अनुभव सांगायचा होता ताई. मी स्वामी समर्थांचे नाही का माळ जप करत होते. 11 माळी 11 माळी नाही का. तर ती जप करत होते. माझे 5 माळी झाल्या होत्या जप करून आणि 6वी माळ चालू होती. तर 6व्या माळीला नाही का मी जेव्हा म्हणजे ग्लासभर म्हणजे पाणी ठेवतात ना स्वामींजी पाशी ग्लासभर आपण पाणी ठेवतो ना. तारक मंत्राचं. नाही तारक मंत्राचं नाही म्हणजे आपण स्वामींना पिण्यासाठी ठेवलेलं ते का तीर्थ? बरं. तर ते ग्लासभर पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावर प्लेट ठेवली होती मी झाकण. तर नाही का ते मी म्हणजे 6व्या माळीला म्हणजे सुरुवात केली आणि नाही का प्लेट इतकी हालत होती. फॅन नव्हता चालू, काहीच नव्हता चालू आणि इतकी प्लेट हालायची, एवढी प्लेट हालायची ती खूप ती. आणि मग नाही का आणि मग मी काय केलं ते माळ जप म्हणजे अशी जपत होती तर नाही का मी थांबले आणि परत फक्त एक स्वामींजीला प्रश्न टाकला की स्वामींजी हे तुम्ही हलवत आहे का? तर परत हालायची. तर म्हणजे माझ्या म्हणजे तर ती म्हणजे मी जसं जसं बोलायची ना ताई तर तसं तसं नाही का ती प्लेट हालायची ताई. अरे बापरे. तुम्ही व्हिडिओ काढला त्याचा का नाही काढला? नाही मी व्हिडिओ नाही काढला ताई. माझं लक्षातच नाही आलं ताई. मी व्हिडिओ काढायला तर मग मी म्हणजे जशी बोलायची ना ताई की स्वामींजी ही तुम्ही प्लेट हलवत आहे का? तर लगेच प्लेट हालायची ताई. आणि परत मी अजून दुसरा प्रश्न टाकला की स्वामींजी ही तुम्हीच हे करत आहे का? तर परत हालायची ताई. ताई ती अर्धा घंटा ताई प्लेट हलली ताई. ती हालत होती. अशी थांबत जाय परत हालत जाय परत म्हणजे अशी छान अशी जोरजोरात हालायची. जसं आपण म्हणजे असं कसं हलकासा हात लावतो आणि ती म्हणजे हे करते हालती तर तसं म्हणजे ती असा हात लावायचा आणि परत हालायची परत म्हणजे मी नव्हती लावत. हे स्वामींजीच करत होते ती जी काही करत होती तर. बापरे. स्वामी आले ताई. आणि नाही का नाही ती जपमाळ करता करता तर असा हा अनुभव मला आला ताई. आणि नाही का ताई एक अजून परत नाही का माझ्या मी स्वामींजीला ताई टिळा लावला होता ना ताई. तर असं 6चा आकडा म्हटला होता. म्हणजे जो आपण टिळा लावतो ना स्वामी समर्थांना कपाळाला तर तिथे 6चा आकडा आला होता ताई. हे नाही मला माहित की म्हणजे त्यांचं काय हे होतं तर पण असं उमटलं होतं. 6चा आकडा पूर्ण क्लिअर दिसत होता ताई तो. 6च्या मध्ये बहुतेक त्रिमूर्तींच्या 3 रेषा असतील दत्त गुरूंच्या. तर ते म्हणजे असं 6चा आकडा चांगला क्लिअर दिसत होता ते. म्हणजे 6 आपण इंग्लिशमध्ये 6 कसं लिहितो तसले 6. तशी 6चा आकडा होता ते. असं म्हणजे मला असे अनुभव बरेचसे आले ताई. आणि मी मंदिरात जाताना पण ताई मला स्वामींजींनी असं गुरुवारच्या दिवशी दर्शन दिलेलं सापाच्या रूपात ताई. अरे बापरे. मी म्हणजे शंकरजीच्या मंदिरात रोज जाते ताई. पहाटे 5 वाजता. तर रोज पहाटे 5 वाजता जाते. म्हणजे घरून मी म्हणजे 3:45ला निघते आणि बरोबर तिथे 5ला पोहोचते मंदिरात. तर लांब आहे ते मंदिर आणि नाही का तिथे नाही का असे बसलेले होते स्वामींजी. आणि मग जेव्हा मी स्वामींजीला फक्त एवढंच म्हटलं की स्वामींजी ते तुम्ही ऐका तर स्वामींजी लगेच हे झाले. म्हणजे मी आहे म्हणून ते लगेच त्यांनी सांगितलं. अरे बापरे. असे म्हणजे आणि मागच्या गुरुवारी ताई मला स्वामींजीने गुरुवारच्या दिवशीच मला दर्शन पण दिलं ताई. फक्त मी एवढंच म्हटलं की स्वामींजी मला दर्शन द्या ना. एवढं म्हटलं आणि सापाच्या रूपातच आले आणि लगेच गायब झाले. इतकी ती म्हणजे असं पापणी सुद्धा हालू नाही दिली अशी लगेच गायब झाली. बापरे. किती भाग्यवान आहात तुम्ही. असं म्हणजे असं बरेचसे असे छोटे छोटे अनुभव आलेले आहेत ते मला. बरेचसे म्हणजे असे झालेले आहेत. पण माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे ना. आणि परत नाही का स्वामींजींनी मला स्वप्नात पण काय दिलं सांगितलं की मी तुला अक्कलकोटला नेईन म्हणून. हे सुद्धा सांगितलं स्वामींजींनी. कदाचित गेल्यानंतर तुमच्या काय प्रॉब्लेम असतील ते दूर होणारे असतील ताई. तर ते कसं म्हणजे स्वप्नच सांगितलं स्वामींजींनी की अक्कलकोटला मी तुला घेऊन जाईन म्हणून असे बोलले स्वामी. असं सांगितलं स्वामींजीने स्वप्नात येऊन मला. आणि तेव्हा पहाटे 4च वाजले होते आणि तेव्हा उठून मला मंदिरात जायचंच होतं. म्हणजे मी रोज मंदिरात जाते ना. ब्रह्ममुहूर्तावरच स्वप्न पडलं ताई तुम्हाला. अरे वा. ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं म्हणलं.
हा ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं मला. असं म्हणतात की अक्कलकोटला गेला ना की निम्मा प्रॉब्लेम म्हणजे स्वामींनी जर बोलवलं ना आपल्या भक्ताला तर निम्मा हा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो. होतोच का सॉल्व? होतो. मी अजूनपर्यंत अक्कलकोट नाही पाहिलं ते, आणि अक्कलकोटला कधी गेली नाही, अजूनपर्यंत नाही गेली. हा, त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला सांगितलं असेल हो का? घेऊन जाणार आहे म्हणून. आणि अक्कलकोटला स्वामींच्या इच्छेशिवाय कोणी जाऊ पण शकत नाही. स्वामींचं बोलावणं आलं तरच जाऊ शकतात ताई. हो, ते तर आहे. म्हणजे धन्यवाद ताई, तुम्ही माझा म्हणजे हे अनुभव ऐकल्यावर. हो ताई, खूप सुंदर अनुभव आहेत. कसं असतं ताई की एखादी गोष्ट तुम्ही कसं म्हटलं की माझी इच्छा पूर्ण होत नाही, कदाचित ती इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ आली नसेल ताई. हा, ते तर आहे. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हाच ते होईल ना. आणि कसं असतं योग्य वेळ आल्याशिवाय स्वामी कोणतीच गोष्ट कोणालाच देत नाहीत. हो. आता तुम्हाला अनुभव तर देत आहेत म्हणजे स्वामी तुमच्या आसपास तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालेले आहेत ताई. हो. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. ठीक आहे ताई, श्री स्वामी समर्थ. शेअर करते मी. हो, ठीक आहे. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींनी एखाद्या भक्तांना जेव्हा भक्तीमध्ये घेत असतात तेव्हा मात्र स्वामी त्याचे आयुष्य तारून नेत असतात. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात आणि सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही चमत्कार हे नक्कीच करत असतात आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या बरोबर स्वामी हे पावलोपावली असतात आणि सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण तुम्हाला आलेला जेव्हा एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला आलेल्या अनुभवामुळे स्वामी सेवेकरी घडतातच. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील तेच ध्येय आहे की आपल्याला भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण ज्याच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेले आहे त्यांचे आयुष्य अगदी स्वामींनी तारून नेलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला जो स्वामींचे अनुभव आहेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.